हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळी बघा मस्त अशी ब्लॅक कॉफी घेतली आणि स्नॅक्समध्ये मुरमुऱ्याची भेळ घेतली. 7 वाजत आले होते. म्हटलं चला बाप्पांपुढं आपण दिवा अगरबत्ती धूप लावूया. यासाठी अगोदर समया लावून घेतल्या, तेल ओतून छान असं धूप लावला आणि अगरबत्तीही लावून घेतली आणि त्याचबरोबर तुळशीलाही अगरबत्ती लावून घेतली. संध्याकाळची दिवा अगरबत्ती केली ना, वातावरण खरंच खूप फ्रेश होतं. आजच्या जेवणामध्ये मी कढी आणि भात याचा बेत करणार होते. तर मिक्सरच्या भांड्यात अगोदर दही घालून घेतलं आणि इथं 1.5 चमचा बेसन घातलं, 2 चमचे साखर घातली, पाणी घातलं आणि मिक्सरलाही फिरवून घेतलं. त्याचबरोबर बघा हा जो कढीपत्ता आहे तो माझ्या गॅलरीतला आहे. मी कढीपत्त्याचं झाड माझ्या गॅलरीत लावलं होतं. मस्त असा कढीपत्ता आला होता. मिरची आणि लसूणचा ठेचा तयार करून घेतला. तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घेतलं आणि मस्त कढीपत्ता टाकून घेतला. कडक फोडणी झाल्यानंतर जी मिरची आणि लसूणचा ठेचा आहे तो देखील तेलामध्ये टाकला. थोडंसं हलकं फ्राय करून घेतलं. थोडीशी हळद टाकली आणि मिक्सरमध्ये जे आपण बघा ताक तयार केलं होतं, दही, पाणी आणि बेसनचं, ते घालून घेतलं. मस्त अशी आपली ही कढी झालेली आहे. आता मीठ टाकून घेतलं आणि कोथिंबीर ही थोडीशी भुरभुरवून घेतली. इथे लगेच मी भाताचा कुकर देखील लावून घेतला. छान अशी कढीला उकळी आली. आपली कढी ही रेडी झालेली आहे. इथं मी आता भाकरी तयार करायला घेणार आहे. तर इथे ज्वारीची भाकरी आज मी बनवणार आहे. तर बघा पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळचाल तेवढी तुमची भाकरी ही चांगली होते. म्हणून जास्त वेळ पीठ मळून घ्यायचं आणि नंतरच भाकरी आपल्याला थापायला घ्यायची आहे. माझ्या भाकऱ्या थोड्याशा मोठ्याच असतात आणि भाकरीचं पीठ हे नेहमी मध्यम दळून आणायचं, म्हणजे भाकरी ही चांगली होते. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही. तर आता भाकरी मोठी मी करून घेतली. तवा कडकडीत गरम तापून द्यायचा, नंतरच भाकरी टाकायची आहे. 1 मिनिट भरानंतर आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झालं की बघा 30 सेकंदात आपल्याला भाकरी लगेच उलटून घ्यायची, नाहीतर भाकरीला चिरा देखील पडू शकतात. आता खरपूस अशी कडक भाकरी भाजून घेतल्यानंतर मी तव्यावरती उलटी करून ठेवली आणि माझी भाकरीसुद्धा अशी टम्म फुगती. संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही ना ज्वारीची भाकरीच खातो. ती पचायलाही हलकी असती आणि आपलं वेटसुद्धा मेंटेन राहतं. तर भाकरी करून झाल्यानंतर इथं मी ना आज बाप्पांसाठी पुरणाचे मोदक तयार करणार होते. तर इथं बघा जे पुरण होतं ते पुरण मी या सारण म्हणून याच्यामध्ये पाळीमध्ये घालून घेतलं. छान असे बघा कळ्या पाडून ही पाळी तयार करून घेतली आणि मस्त असा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने. तर सर्वच मोदक मी अशा पद्धतीने तयार करून घेतले आणि कडकडीत गरम तेल करून घेतलं आणि हे मोदक मस्त तळून खरपूस रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मस्त छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत बाप्पांसाठी. मी जे काय स्वयंपाक केला होता ते नैवेद्याचं ताट बाप्पांसाठी भरलं. छान अशी आम्ही आरती केली. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.